सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये. वेळ झालेली आहे एका नवीन राईडची आणि चाललो आहोत आपण अष्टविनायकला. सकाळचे वाजले 4:30. जनकला मुलुंडमध्ये पिक केला की तिथून आपली जर्नी स्टार्ट होईल. वेळ झालेली आहे एका नवीन राईडची. चाललो आहोत आपण अष्टविनायक दर्शनाला. वर्षाची पहिलीच राईड, नवीन वर्षाची सुरुवात अष्टविनायकाच्या दर्शनाने. सकाळी साधारण 4:30च्या अंदाजाने भांडूपवरून निघालो आहे आपण. त्यानंतर जनकला पिक केलं आणि आता पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मस्त अशी राईड होणार आहे. तुम्ही बघत राहा आपला हा पूर्ण प्रवास. चला तर मधलं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे महडचा वरद विनायक गणपती. 7 किलोमीटर शिल्लक आहेत, पण आता पोहोचूच थोड्या वेळात. आणि अशा रीतीने आपण आता पोहोचतो आहोत आपल्या अष्टविनायक यात्रेमधल्या पहिल्या डेस्टिनेशनकडे, महडचा वरद विनायक. आहेत 6:15. ह्यावेळेला सुद्धा दर्शनाला आहेत लोक. मी म्हटलं रिकामी असेल एकदम. एनिवेज चला, पोचलो आहोत आपण इथे. आपण महाडच्या वरद विनायकच्या इथे पोचलो आहोत. गणपतीच्या इथे आपला अष्टविनायक यात्रेमधलं पहिलं डेस्टिनेशन. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारा असा वरद विनायक आहे. राजा रुक्मांगदाला एका शापाने खूप त्रास झाला होता, त्याच्यामुळे त्याने गणपतीची पूजा केली आणि गणपतीने त्याला वरदान दिलं आणि शापमुक्त केलं. सो त्यामुळे हा वरदान देणारा असा वरद विनायक गणपती आहे महडचा. श्री धोंडू पोडकर यांना ह्या तळ्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती सापडली होती आणि त्याची स्थापना या मंदिरात करण्यात आली होती नंतर. आणि असं एकमेव मंदिर आहे अष्टविनायकमधलं जिथे आपल्याला गाभाऱ्यात जाऊन तिथे दर्शन घेता येतं गणपती बाप्पाचं. सो आता वरद विनायकाचं दर्शन आपलं झालेलं आहे. अष्टविनायक यात्रेमधलं आपलं पहिला गणपतीचं दर्शन झालं आहे. आता इथून आपण निघू पालीसाठी. पालीचा बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. इथून साधारण डिस्टन्स आहे 38 किलोमीटर्स. 1 तासात पोचू आपण. चला निघूया मंडळी. 2022मध्ये आपण अष्टविनायक राईड केली होती याच्या आधी. त्यानंतर आत्ता योग आला आहे. 2022मध्ये आपण 3 दिवसामध्ये ही राईड केली होती अष्टविनायक. आणि ह्यावेळेला आपण ती 2 दिवसात करणार आहोत. सिक्वेन्स ऑलमोस्ट तीच आहे. लास्ट टाईम पाली पहिला गेलो होतो मी, त्यानंतर महाड आणि नंतर मग मोरगावला गेलो होतो मयुरेश्वराचं दर्शन घ्यायला. यावेळेला आपण महाड पहिला केला आहे आणि आता पालीला चाललो आहोत. आणि रूट थोडासा चेंज असणार आहे, कारण महाडवरून नंतर आपण लोणावळा वगैरे करत असं पुण्यात उतरलो होतो. यावेळेला आपण आता पालीचं दर्शन घेतल्यानंतर, बल्लाळेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर ताम्हिणी घाटातून पुण्यात उतरणार आहोत मोरगावसाठी. मोरगाव नंतर मग सिद्धटेक. अशी आजची आयटिनरी आहे थोडक्यात. लेट्स सी. गणपती बाप्पा मोरया. मागच्या गणेश चतुर्थीला गावी जाता नव्हतं आलं. सो ॲक्च्युली तेव्हा असं डिसाईड केलं होतं मी की वर्षातून एकदा जेव्हा शक्य होईल तेव्हा अष्टविनायक करायचं. सो 2025मध्ये ऑक्टोबरपासून मी ठरवत होतो, तेव्हा नाही शक्य झालं. सो आता 2026मध्ये पहिलीच राईड आपण अष्टविनायकसाठी निघालो आहोत. बाप्पाच्या आशीर्वादाने या नवीन वर्षाची सुरुवात करूया. सरसगडाचा सुळका दिसायला लागला आहे इथूनच. पाली जवळ आलेलं आहे. थोडक्यात 5 किलोमीटर आहे अजून. पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन करू आणि मग नाश्ता करू. बस पण लागायला लागली आहे. आणि अशा प्रकारे पालीला पोचलो आहोत आपण. हे समोर आहे एंट्रन्स मंदिराचा. ॲज युजल आपण इथे पार्क करू या पार्किंग लॉटमध्ये.
गाडी अशी पार्क केली इथे. ॲज युजल पालीला इथे आल्यानंतर आपण ह्याच पार्किंग लॉटमध्ये पार्क करतो. आता इथून जाऊया आता मंदिराकडे. गणपती बाप्पा मोरया. आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनला पोचलो होतो आपण, पालीच्या बल्लाळेश्वराच्या इथे. बल्लाळेश्वराचं दर्शन झालेलं आहे आपलं. हे मंदिर आहे पाटी. तर इथून आपलं जे नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे ते आहे मोरगाव आणि साधारण 218 किलोमीटर आहे इथून. सो इथून थोडं निघून थोडं पुढे जाऊन ब्रेकफास्ट करू आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करू. चला तर मग चले बस ये पटकन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बजरंगबली की जय. चला. सो अशा प्रकारे आता आपण पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण चाललो आहोत मोरगावच्या दिशेने मयुरेश्वराचं दर्शन घ्यायला. इथून डिस्टन्स आहे 180 किलोमीटर. 2022मध्ये मी जे अष्टविनायक ट्रिप केली होती त्यात आणि आताच्या जर्नीमध्ये फक्त हाच एक फरक आहे. लास्ट टाईम पाली आधी केलं होतं, त्यानंतर महडला जाऊन मग लोणावळा मार्गे पुण्याला गेलो होतो. ह्या वेळेला महड पहिला करून पाली असं आहे. जनकनं सजेस्ट केलं होतं ॲक्च्युली. महड पहिला केलं, त्यानंतर आता पाली आणि इथून आता तामिनी घाट करत पुण्यात उतरणार आहोत आणि मोरगाव. हा थोडा कन्व्हिनियंट आहे असं मला वाटतं आहे ॲक्च्युली, कम्पॅरेटिव्हली तो लास्ट टाईमचा जो केलेला रूट त्यापेक्षा. कारण ॲक्च्युली पालीला येऊन परत महाडला पाठी जाणं हे म्हणजे ॲक्च्युली ते उलटच होतं. पुढचा प्लॅन ॲज इट इज आहे जसं तेव्हा केला होता. पुढची आयटिनरी किंवा पुढचं सिक्वेन्स मोरगाव त्यानंतर सिद्धटेक. हा रस्ता आता रिसेंटली एक तामिनी घाटची छोटीशी राईड केली होती. सागर, मी आणि पंपू आला होता तेव्हा, त्याच्यामुळे हा रस्ता पण थोडा माहिती आहे आणि रस्ता आहे बऱ्यापैकी. हा जो पॅच आहे हा 75 किलोमीटर्सपर्यंत तरी आहे आय गेस. आयटिनरी आपण बरेचसे बनवतो पण सगळं काही शक्य होत नाही. जे जे आपण विचार करतो ते सगळंच होईल असं होत नाही. ते सगळं शक्य होईल असं होत नाही नेहमीच. ऑफिसमधून सुट्टी मॅनेज करणं, घरचं मॅनेज करणं, त्यातून मग शक्य झालं की मग राईड पॉसिबल होते. घाटात हा असा सीन आहे. एका ठिकाणी कुठे गाडी बंद पडलेली असली की मग असा प्रॉब्लेम होतो. हा एक वॉटरफॉल आहे फेमस. पावसाळ्यात तामिनी घाटात त्यासाठी गर्दी करायला येतात. ये भाई ना खुद जा रहा है ना जाने दे रहा है. शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक करताना मोरगावला पहिलं यावं लागतं. त्याची एक सिक्वेन्स आहे वेगळी. मोरगाव पहिलं येतं, त्यानंतर सिद्धटेक, त्यानंतर पाली, महड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि शेवटी रांजणगाव असं करतात. या शास्त्रोक्त पद्धतीने दर्शन घेण्याची एक वेगळी हे आहे ती म्हणजे पहिल्या ज्या गणपतीचं दर्शन आपण करतो जो की मोरगाव, शेवटी परत त्याचं दर्शन करायचं असतं. मोरगावच्या गणपतीचं दर्शन परत करतात शास्त्रोक्त पद्धतीने करायचं झालं तर. आता आपण चाललो आहे मोरगावच्या दिशेने. अजून 130 किलोमीटर शिल्लक आहेत. जॉग्राफिकली बघायला गेलं तर ते थोडं उलटसुलट अशा प्रवासाचं पडतं. लास्ट टाईमसुद्धा मी आपल्या कन्व्हिनियन्सप्रमाणेच केलं होतं अष्टविनायक दर्शन. ह्याही वेळेला सुद्धा आपण तसंच करतो आहे काहीसं. एकदा शास्त्रोक्त पद्धतीने सुद्धा करू आपण अष्टविनायक दर्शन. पुण्यामध्ये पोचलो आहे आता आणि ट्रॅफिक बऱ्यापैकी मिळालं आहे. वाजलेत 11, अजून 75 किलोमीटर शिल्लक आहेत. तसे तर वेळेच्या आधीच आहोत आपण. या 75 किलोमीटरला पुढे कसा रस्ता आहे आणि किती वेळ लागतो आहे त्यावर डिपेंड आहे. अदरवाईज आपण बऱ्यापैकी वेळेत आहोत. वेळेत इन द सेन्स ॲज प्रोजेक्टेड, जसा विचार केला होता त्याप्रमाणे चालली आहे जर्नी आतापर्यंत. अरे बापरे, पुढे तर अजून ट्रॅफिक दिसते. अजून 50 किलोमीटर शिल्लक आहे मोरगाव. जरा थांबलो, थोडासा फळ घेतला. जनक साहेब नाश्ता करत आहेत. भूक लागली. 6 नाश्ते पोहे आणि ताक
सुंदरपैकी नाश्ता केला आहे आणि यानंतर पुढे निघतो आपण. 12 वाजले, 1:15 पर्यंत पोहोचू आपण. व्यवस्थित प्लॅन केलेलं त्याप्रमाणे सगळं जर्नी आत्तापर्यंत झाली आहे. मोरगावचं पण दर्शन लगेच होईल, मला वाटत नाही तिकडे फारशी गर्दी असेल. तिकडून लगेच आपण सिद्धटेकला निघू. आणि मग त्याला असा काही छंद जोपासता नाही आला ना, आपल्या मनासारखं काही करता नाही आलं ना, तो मग झुरून जातो अक्षरशः. सो काहीतरी ना आपल्या मनासारखं जे आपल्याला आवडतं असं काहीतरी करता आलं पाहिजे. जसं की आता हे फिरायला जाणं किंवा ह्या गोष्टी करता आल्या पाहिजे. मी जेव्हा मला शक्य होतं तेव्हा असं गाडी काढून असं फिरायला निघतो. रिफ्रेश व्हायला होतं, थकवा निघून जातो सगळा, थोडा माइंड फ्रेश होतं. पुन्हा आपण त्या रहाट गाड्यामध्ये पेलायला तयार झालेलं असतं. जोक सपाट या गोष्टी पाहिजेत, थोडा असा विरंगुळा टाईप. सो आता राहिलेत 25 किलोमीटर शेवटचे मोरगावला पोचायला. वाजलेत 12:30 पावणे 1 समथिंग वाजले. फायनली आपण आता पोचतो आहे मोरगावच्या इथे. मयुरेश्वर मंदिर, येस करेक्ट. चला वाजलेत 1 आणि पोचलो आहे आपण मंदिराच्या इथे. थेट आतपर्यंत गाडी नेऊया. हां हां काय बोलतो? हां हो. तुम्ही? आम्ही पण आमचं असं मड पाली. हां सेम. थेऊर करून आले. थेऊर मी उद्या जाणार, काल गेलंय. कालच केलं रात्री आणि आताही आला. आता आम्ही इथे जाणार आहे, अच्छा. सिद्धेश्वर. आत्ता मी जाणार ह्याच्यानंतर तिथे जाणार आहे. आणि मग नंतर थेऊर वगैरे करणार. हां तुम्ही पहिला ओझर केलं. ओझर नाही, आता लेण्याद्री ओझर वगैरे उद्या. उद्या ना. हा जेवलाच करा आता. नाही जेवायचं. इथे चालू आहे आता. हां बघूया. मस्त एकदम. गाड्या उडे लावल्या. आम्ही बाहेर लावलं. बाहेर लावल्या. रोडवरती होतं. हां हां मी लास्ट टाइम आलो होतो तेव्हा इथेच लावलेलं आहे, फुलवाल्यांकडे लावता. यामध्ये रक्तदानाचा पंधरवडा साजरा करून यामध्ये जवळपास 1231. सो मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शनसुद्धा आपलं झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहोत सिद्धटेककडे. वाजलेत 1:45. ए भाऊ, वाजलेत 1:45. मला तर वाटतं आपण सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचं दर्शन करून थेऊरकडे सुद्धा निघू शकतो. म्हणजे थेऊरकडे निघायचंच आहे. ऑन दी वे कुठेतरी स्टे करायचा विचार होता, बट थेऊरला जाऊनसुद्धा स्टे करू शकतो. पहिलं आधी सिद्धटेकचं दर्शन घेऊ, सिद्धटेकला पोचू, दर्शन करू मस्तपैकी आणि मग पुढचं डिसाईड करू. लेट्स गो. सिद्धटेक आहे 60 किलोमीटर मोरगावच्या मंदिरापासून. शनिवार रविवार असल्यामुळे गर्दी असेल त्या सगळ्याच ठिकाणी असं वाटतंय मला. मेन मोरगावच्या ठिकाणी गर्दी नसेल असं मला वाटलं होतं, पण तिथेच गर्दी मिळाली पहिली आजच्या 3 गणपतींपैकी. पाली महाडला तर आपण पहाटे होतो सकाळी लवकर, त्यामुळे गर्दी नसेल मिळाली असं म्हणू शकतो. मोरगावला माझ्या माहितीनुसार नसायला पाहिजे होती, व तिथेच गर्दी होती. मागच्या वेळेला मी पहाटे 5:30ला निघालो होतो. यावेळेला 4ला निघायचं होतं, बट तरीसुद्धा जनकला पिक करून तिथून निघेपर्यंत ऑलमोस्ट 5 वाजलेच होते. तर यावेळेला बऱ्यापैकी कवर केला आम्ही डिस्टन्स. लास्ट टाईम मोरगावचं गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही स्टे केला होता. ॲक्च्युली स्टे शोधण्यामध्ये सुद्धा बराच वेळ गेला होता आमचा. दर्शन जवळजवळ 4च्या दरम्यान झालं होतं आमचं त्यावेळेला. यावेळेला 2 वाजताच झालं आहे. सो आता सिद्धटेककडे जाऊ. सिद्धटेकच्या गणपतीचं सुद्धा दर्शन होईल आणि त्यानंतरही पुरेसा वेळ असेल थेऊरकडे जाण्यासाठी. दौंड 22, सिद्धटेक 40. भीमा नदीच्या काठावर वसलेला सिद्धटेक.
सिद्धटेकच्या गणपतीच्या इथे. लकीली गर्दी नाही आहे, सो पटापट दर्शन करू, थोडं रिलॅक्स करू इथेच ठरलेल्या वेळेप्रमाणे. 4 गणपती आपण आता कंप्लीट करत आहोत. आता मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आपलं सिद्धटेकच्या सिद्धिविनायकचं. 4 मंदिरं आज आपण केलेली आहेत. पहिली 4 आता उद्या करणार आहोत. पण आता आपण इथून निघून थेऊरसाठी जाणार आहोत. थेऊर आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं. सो आपण तिकडे जाऊन थांबणार आता, कारण वाजले किती झाले 3 3:30 3:30च होत आहेत. सो आपल्याकडे पुष्कळ वेळ आहे. सो आपण आता डायरेक्ट थेऊरला जाऊ, तिकडेच स्टे करू. काय बोलतो? हां, पहिलं आपण खोपोलीचा केला गणपती, त्यानंतर पालीचा केला, त्यानंतर मोरगावचा केला आणि आता सिद्धटेक झालेला. असे आमचे 4 गणपती 3:30 वाजेपर्यंत झाले. मस्त ना, भारी एका दिवसात. ते पण 3:30पर्यंत. म्हणजे आता थेऊरचं पण आजच्या आज होऊ शकतो, म्हणजे 5 होऊ शकतात. बट ठीक आहे, आपण ते उद्याच करू. सो आता इथून निघू आज, चला लेट्स गो. सो आता सिद्धटेकच्या इथून निघतो आहे आपण. थेऊर इथून आहे 82 किलोमीटर, साधारण 2 तास दाखवते. वाजलेत 3:45. थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन आपण उद्याच करणार आहोत सकाळी. गेल्या आधी स्टेचं बघूया. 1 किलोमीटर शिल्लक आहे, वेळ पण बऱ्यापैकी शिल्लक आहे. अजून 5:30च होत आहेत. मध्ये ब्रेक घेतला चांगला मोठा, थोडा रेस्ट केला. तर एका ठिकाणी गॅरेजमध्ये पण थांबलो. फॉगलाईट जो लूज झाला होता तो टाईट करून घेतला. सो ते एक काम केलं. आता 20 किलोमीटर म्हणजे फार अर्ध्या तासात पोचू थेऊरच्या इथे. चिंतामणीच्या इथे पोचलो आता आपण. थेऊरचं चिंतामणी ते पोचलो आता आपण. इथे आपल्याला बघायचं आहे स्टे. सो आता थेऊरच्या इथे आम्ही स्टे केला आहे. थोडा फ्रेश झालो आणि आता जाऊ जरा मंदिराच्या इथे, थोडं एक्सप्लोअर करू. जर गर्दी कमी असेल तर दर्शन करू आणि जेवून वगैरे मग डायरेक्ट झोपून देऊ. चला जाऊ मंदिराच्या इथे, थोडं फिरू. सो डिनर वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. आता मस्त झोपून देऊया. सकाळपासून दमायला झालं आहे अक्षरशः. आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. भेटू सेकंड ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.